तर हॅलो आता फ्रेंड्स, आज आम्ही इथे बनवत आहोत नॉनव्हेज सारख्या पण व्हेज मासोळी वड्या. आणि इथे आम्ही हे साहित्य घेतलेलं आहे. नका तुम्ही पण मिरची हे आणि ट्राय लसूण करून आम्ही बघा, इथे वाटून खूपच छान घेतलेलं आहे. होतं, दिसायला हे पण तीळ आहे. आणि हे खोबरं. बाय. आणि इथे मम्मी आता कांदा भाजून घेते. आम्ही इथे शेंगदाणे पण घेतलेले आहेत. तर इथे आम्ही सगळं काही भाजून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरमधनं आम्ही त्याचं पेस्ट करून घेतो. तर आता आम्ही इथे मासोळी वडी थापण्यासाठी पीठ बनवून घेत आहोत. टाकलेलं आहे तेल आणि यात मिरची आणि लसूण आम्ही पिसून घेतला होता ते टाकलंय. आणि इथे हळद पण टाकली आता आम्ही. बघा असा पिवळा पिवळा रंग आला ह्याला. इथे मम्मीने मीठ पण टाकलंय, 2 चमचे मीठ. तर आता हे सगळं केल्यानंतर ह्यात थोडं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर हे काही असं होईल. तर ह्याला आता उकळी आलेली आहे. इथे आम्ही बेसनचं पावडर टाकलं आहे, ह्याच्यात बेसन पावडर. तर आता आम्ही ते सगळं पिसून घेतलेलं आहे, ते आधीचे साहित्य. आता ह्यात आम्ही ह्यात आम्ही आता लाल मिरची पावडर आणि हळद टाकणार आहोत. आणि थोडा गरम मसाला. तर याला आता आम्ही मिक्स करून घेणार आहेत. तर आता आम्ही सगळे मसाले एकत्र करून घेतले आहे. तर इथे आता मम्मी ते बेसनचं पीठ थापत आहे मासोळी वड्यांसाठी, वड्या बनवण्यासाठी. तर आता ह्यावर आम्ही मसाला टाकत आहोत मासोळी वड्यांचा. तर आता आम्ही यापैकी मसाला लावून घेतला आहे. आता मम्मी ह्याला शेप देते. हे बघा, ह्यापैकी मासोळ्या वड्या झालेल्या आहेत.